तृप्ती यांनी काय कॅरेक्टर केले राव. हिरोईन त्या तृप्तीचा हा पहिला चित्रपट आहे. पहिल्या चित्रपटामध्ये एवढी नॅचरल जबरदस्त ऍक्टिंग केलेली आहे मित्रांनो. खूप मेहनतीने चित्रपट बनतो. नावं ठेवायला काय 2-3 गोष्टीमध्ये आम्ही काहीतरी म्हणून जातो, पण चित्रपट बनवायला खूप मेहनत लागते. हा गावातला चित्रपट आहे, हा महाराष्ट्राच्या मातीतला चित्रपट आहे. चला तर मित्रांनो आज बोलूया सजना चित्रपटाबद्दल. मी काल सजना चित्रपट पाहिलेला आहे आणि चित्रपट कसा आहे. बरेच जण या चित्रपटाला सैराट सोबत कम्पेअर करत आहेत, पण माझं असं म्हणणं आहे की हा चित्रपट सैराट नसून थोडा मला फॅन्ड्रीची झलक वाटते. कारण की फॅन्ड्रीमध्ये पण एक जातीय व्यवस्था दाखवल्या होतं आणि फॅन्ड्रीमधला पण जब्या हा एका अशा समूहातून येत होतो जो गावाच्या बाहेर राहायचा आणि त्याला पण जाती व्यवस्थेचा तो शिकार होता. त्याचप्रमाणे सजनामध्ये जो साजन आपला कॅरेक्टर आहे तो कॅरेक्टर एका भटक्या जमातीतला येतो आणि तो बँजो पार्टीमध्ये ढोल वाजवून आपला उदरनिर्वाह करत असतो. पण सोबतच तो एक होतकरू चांगला तरुण मुलगा असतो ज्याचं स्वप्न असतं PSI अधिकारी होण्याचं. मित्रांनो कथा जरी प्रेमाची असली तरी दिग्दर्शकानं प्रेमाच्या माध्यमातून समाजव्यवस्थेवर एक निशाणा टाकलेला आहे. म्हणजेच कसं मी तुम्हाला सांगतो बघा, चित्रपटामध्ये अनेक प्रसंग आहेत. ज्यावेळेस हा बँडवाला साजन मंदिरामध्ये बसतो त्यावेळेस तिथला एक माणूस त्याला हाकलून देतो. आत बसा की देवापाशी बसा. त्याला म्हणतो देवासमोर बसतो का, जाऊन आता निघ बाहेर. मित्रांनो चित्रपटाच्या सेटिंग बद्दल बोलायचं असतं. चित्रपट हा ग्रामीण भागातला सेट आहे. नैसर्गिक लोकेशन वापरलेले आहेत. लोकेशनमध्ये काय असतं, गावातील जुने घरे, वाडे आहेत, त्याचप्रमाणे शेती आहे, शेतामधलं गवत, परत ते सूर्यफूल, असं एकूण एक नॅचरल लोकेशन आहे. आणि मला असं पण समजलंय की सूर्यफूल नव्हतं म्हणून 1 वर्ष चित्रपटाची शूटिंग थांबली होती. ज्या ठिकाणी शेतात सूर्यफूल होते 1 वर्षानंतर तिथे शूटिंग सुरू झाली. मित्रांनो हा चित्रपट गावाभोवतीचा आहे, एक नैसर्गिक चित्रपट आहे. ग्रामीण जीवनातील मुलं खरंच या चित्रपटाला खूप रिलेट करू शकतात. डायलॉग्स बद्दल बोलायचं झालं तर डायलॉग हे वास्तववादी आहेत आणि ग्रामीण भाषेमधले डायलॉग आहेत. पण डायलॉग कुठे ना कुठेतरी नेहमीच बोध देण्याचा प्रयत्न करतात. मी असं केलो, मी तसं झाला असतो, मला समाजाने असं केलं. थोडे मला पुस्तकी डायलॉग वाटतात, पण ज्याप्रमाणे ॲक्टरनं निभावलेलं आहे, खास करून तृप्तीनं ज्याप्रमाणे डायलॉग डिलिव्हरी दिली आहे त्याचं विशेष कौतुक करायला पाहिजे. तृप्तीची ॲक्टिंग ही नॅचरल वाटते आणि तिनं सहज आपल्याला कॅरेक्टरशी कनेक्ट झालेली दिसून येते. बाकी कॅरेक्टरचं बोलायचं झालं तर साजन कॅरेक्टर ज्याने केलेलं आहे त्याचा ॲक्टिंगचा काहीच संबंध नाही आणि तो एकदम बेकार ॲक्टिंग केलेला आहे. तो दिन्या मनाचा कॅरेक्टर आहे जे की संभाजी यांनी निवडलेलं आहे. ते कॅरेक्टरला तर समजतच नाही चालू काय, त्याची डायलॉग डिलिव्हरी बेकार आहेत. तुला विसरणं सोय नाही, शेवटचं बोलायला त्याची पण ऍक्टिंग एकदम खराब आहे. मला फक्त ऍक्टिंग आवडली असेल तर वंदनाची, म्हणजे तृप्ती मोरे यांची. तर मित्रांनो पुढे जाऊयात. कॉस्ट्युम बद्दल बोलायचं म्हणलं तर कॉस्ट्युम हे कलरफुल कॉस्ट्युम आहे. चित्रकाराने आपल्या चित्रशैलीप्रमाणे फ्रेम रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटामध्ये वंदना ह्या साजनसाठी एक चक्क वाकळाची शर्ट शिवते. वाकळाच्या गोधड्या आपण शिवतो, पण चित्रपटामध्ये एक वाकळाचा शर्ट शिवून देते. किती कल्पकता छान आहे, काय काल्पनिक सोच असेल डायरेक्टरची याच्या मागे. बरेच छान रंगीबेरंगी टॅकी कॉस्ट्युम आहेत आणि त्याचप्रमाणे वंदनाचे कॉस्ट्युम थोडे शहरी भागातले थोडे सफिस्टिकेटेड वाटतात. त्या उलट सजनाचे कॅरेक्टर हे एका डोंबारी समाजातून येत असल्यामुळे त्याचं एक स्ट्रीट फॅशन असते. चित्रपट पहिल्या भागामध्ये थोडा बोर होतो, दुसऱ्या भागातही बोर होतो, पण कुठे ना कुठे शेवटचे 30-40 मिनिट थोडी आपल्याला चित्रपटाला ग्रिप देतात. चित्रपटाची मांडणी व्यवस्थितपणे झाली नाही. बऱ्याच ठिकाणी स्लो मोशन खूप घातले आहे आणि गाणे थोडे जास्त हेवी वाटतात. म्युझिक हेवी ओव्हरपॉवर करतं चित्रपटाला. बऱ्याच ठिकाणी नको त्या ठिकाणी सीन लांबलेले आहेत. त्यांच्या दोघाचा रोमॅन्टिक एस्टॅब्लिशिंग सीन असावा. एका टायमाला ते स्वीट आहेत. पहिल्या सिक्वेन्समध्ये ते स्वीट वाटतात त्यांची केमिस्ट्री, पण सतत 2-3 वेळेस त्यांना सेम गाण्यामध्ये दाखवलेलं आहे. सेम गाण्यामध्ये म्हणता येत नाही, एक सेम सिक्वेन्स आहे तिथे थोडे कंटाळवाणं वाटतं आणि ॲक्शन सिक्वेन्स पूर्णपणे स्लो मोशनमध्ये टाकलेलं आहे. मला माहीत नाही याचं मागचं कारण काय. आणि प्रत्येक स्लो मोशनमध्ये एक टो असं एक म्युझिक येतं जे की खूपच इरिटिंग आहे. तुम्ही प्रत्येक सीनला जर स्लो मोशनमध्ये टाकायचं गेला तर त्या सीनचा महत्त्व कमी होऊन जातं. तरी पण एडिटिंग बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. कट टू द सीन आहेत. ज्या ठिकाणी डिरेक्टरला म्हणायचं आहे त्या ठिकाणी असं एडिटिंग कट होते. सिक्वेन्समधली एडिटिंग चांगली आहे. लायटिंगबद्दल बोलायचं झालं तर मराठी चित्रपटाची लायटिंग ही सिरियल सारखी असते, तसेच या चित्रपटाची लायटिंग एकदम भकास होते. फ्रेमबद्दल बोलायचं झालं तर फ्रेम खूप चांगले आहेत. नक्कीच डिरेक्टरनं गावाच्या लोकेशनचा चांगला फायदा घेतलेला आहे. एक सीन सांगतो तुम्हाला, जो तळ्याचा सीन आहे ज्याच्यामध्ये एक ब्रिज डिरेक्टरने स्वतः बनवून घेतलेला आहे आणि
त्या ब्रिज मधलं त्यांचं रिफ्लेक्शन खाली पडते आणि दोघं तिथं बसलेले असतात. हा वाईल्ड सीन एकदम जबरदस्त आहे. मला सगळ्यात आवडलेला चित्रपटामधला तो सीन आहे. बऱ्याच ठिकाणी गावाची सीनिक ब्युटी वापरलेली आहे. नशिबानं ड्रोन शॉट काय वापरलेले नाही. स्टॅटिक कॅमेरा मुवमेंट जास्त आहेत. स्टॅटिक कॅमेरा जास्त आहेत. कॅमेऱ्याची मुवमेंट एवढी जास्त वाटत नाही मला चित्रपटामध्ये. तर मुद्दा आहे तो डिरेक्टरला सांगायचं काय. आता डिरेक्टरची कथा आहे एका अस्पृश्य मुलाची, जे की आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी अस्पृश्य मुलगा असतो, त्याच्या एक मुलीवरती प्रेम असतं, मग तो गरीब असतो, मुलगी श्रीमंत असते, त्याची जात खालची असते, मुलीची जात वरती असते, तो मुलीला मिळवण्यासाठी धडपड करतो. हे आत्तापर्यंत 1970 पासून हे चित्रपट बघत आलोय. तरी पण या चित्रपटामध्ये नवीन काय बघायचं असेल तर थोडे बहुत या चित्रपटाचे कलर पॅलेट कॉस्ट्युम खूप छान आहेत. डिरेक्टरनं विचार करून सीन एकमेकाचे क्लू देत जातात. जसं की तो शर्ट शिवण्याचा सीन एक खूप छान आहे. असे एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे डिरेक्टरनं सिम्बॉलिझम मधून खूप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सिम्बॉलिझमचा विचार करायचा झाला तर हा समाज, हा डोंबारीची एक फॅमिली सर्कस दाखवत असते आणि ते एक चंद्रयानासारखं मनोरा करून भारत माता की जय म्हणतात. मला माहिती नाही भारत या शब्दाला सेन्सॉर केलाय सेन्सॉर बोर्डाने. आता चित्रपटामध्ये भारत पण शब्द, भारत इंडिया, भारत माता की जय म्हणायला पण अवघड झालंय. सेन्सॉर बोर्डाचं काय लॉजिक आहे माहितीच नाही. सेन्सॉर बोर्डाने भारत हा शब्द कट केला आणि तिथं माता की जय हा डायलॉग आहे. आणि ह्याच वेळेस कॉन्ट्ररी महागा असतो चंद्रयान. आता समोर भारत अवकाशामध्ये चंद्रयान पाठवतो, एवढं पुढे गेलाय आणि समोर स्थिती काय असते की बाबा एक समाज पोटासाठी रस्त्यावर तमाशा, म्हणजे रस्त्यावर आपली कला सादर करतोय आणि पोटासाठी तो डोंबारी खेळ दाखवतोय. आणि असे छोटे छोटे कॅरेक्टर आहेत जे की लहान मुले गावातली चोरी करतात. परत मग तो सीन सांगतो तुम्हाला. देवळाच्या एका ठिकाणी नैवेद्य ठेवलेला असतं आणि एक लहान मुलगा आणि मुलगी लपून ते बघत असतात आणि अचानकच ते दोघं जण नैवेद्य घेऊन पळत जातात. मग तिथलीच एक पूजा करायला आली बाई म्हणते ह्यांना एवढा पण दम पडत नाही, देवाला नैवेद्य पण दाखवून देतात. म्हणजे हे सत्य घटना आहे. गावामध्ये अशी मुलं असतात आणि ह्या लोकांवरती चोरटी आहेत असा एक टॅग लावला जातो. बऱ्याच ठिकाणी त्यांना चुकीच्या प्रकरणामध्ये फसवलं जातं. ह्याचा पण डिरेक्टरने मध्ये घातलेला आहे. मग हे चित्रपट एवढा भेळमिसळ झालाय की नक्की चित्रपटाचा गाभाचा आहे का चुकून जातो. तुम्ही लव्ह स्टोरी पासून सुरुवात करताय, परत त्याला समाजव्यवस्था येते, परत तिथून तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, मग परत तुम्हाला लव्ह स्टोरी पूर्ण करायची असते, मग परत तुम्ही ह्याचा एक सॅड अंत होणे सैराट सारखा म्हणून एक लव्ह स्टोरी पूर्ण करायचा प्रयत्न करताय. असो चित्रपट एकदा नक्कीच बघण्यासारखा आहे. थोडं पॉवर आहे पण चित्रपट नक्कीच बघण्यालायक बनलेला आहे. ग्रामीण जीवनातील थोडा त्यांचा ह्युमर एक खूप चांगला आहे. हिरो हिरोईन मधला ह्युमर एक चांगला दाखवलेला आहे गावामध्ये. चित्रपट व्यवस्थित आहे. एक टाइम तुम्ही नक्की चित्रपट बघू शकता. थोडा बोर होऊ शकतो पण थोडं हळूहळू कालांतराने चित्रपट ग्रिप पकडतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. रेटिंग देण्याची माझी अजून लायकी नाही. जर तुम्हाला सरळ ग्रामीण जीवनातले चित्रपट आवडत असतील, त्यांचे नॅचरल संवाद आहेत ज्याच्यासोबत तुम्ही रिलेट करू शकता, तिथल्या लोकेशन आहेत, तिथल्या काही कल्चर आहेत आणि ज्याच्यासोबत तुमचं कनेक्शन आहे, आणि तर ग्रामीण जीवनातली लव्ह स्टोरी बऱ्यापैकी दाखवलेली आहे जसं की ग्रामीण जीवनामध्ये असते. त्यांचे एक वंदनाचा हिरोईनीचा काटाकाटाचा एक सीन आहे, तो एक सीन खूप छान आहे. असे छोटे छोटे प्रसंग, शेवटी बाजारातला एक प्रसंग म्हणू नका, असे छोटे छोटे प्रसंग व्यवस्थितरित्या चित्रपटामध्ये मांडलेले आहेत. नक्कीच चित्रपट बऱ्यापैकी चांगला बनलेला आहे. कलर पॅलेट मस्त आहे. त्यांच्या दोघांची केमिस्ट्री एवढी खास नाही पण तृप्ती यांनी काय कॅरेक्टर केले राव. हिरोईन त्या तृप्तीचा हा पहिला चित्रपट आहे. पहिल्या चित्रपटामध्ये एवढी नॅचरल जबरदस्त ऍक्टिंग केलेली आहे. तिने जसं कॅरेक्टर पकडलंय अक्षरशः तुम्ही त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतात. मला वाटतंय नक्कीच तृप्ती मोरेसाठी हा चित्रपट बघायलाच पाहिजे. आणि तिचं जे ऍक्टिंग कौशल्य आहे ना बापरे, तो भल्या भल्या मराठीतल्या प्रस्थापित नटींपेक्षाही भारी आहे. तिचे जे एक्सप्रेशन आहेत ना, जसं तिनं बघते त्या सजनाकडं, माय गॉड, म्हणजे यार आय फील फॉर दॅट गर्ल. मित्रांनो खूप मेहनतीने चित्रपट बनतो. नावं ठेवायला काय 2-3 गोष्टीमध्ये आम्ही काहीतरी म्हणून जातो पण चित्रपट बनवायला खूप मेहनत लागते. हा गावातला चित्रपट आहे, हा महाराष्ट्राच्या मातीतला चित्रपट आहे. बऱ्याच स्थानिकांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. याचं म्युझिक उत्तम आहे. ओंकार स्वरूप यांनी म्युझिक दिलेलं आहे. बुंगा बाईट बुंगा हे गाणं आनंद शिंदेनं मस्त गायलेलं आहे. सोनू निगमचंही सजना हा टायटल सॉन्ग आहे. ह्याचप्रमाणे कडूबाई खरातांचं एक गाणं होतं, ज्यावेळेस ती लहान मुलं चोरी करून जातात, तिथे एक कडूबाई खरात यांचं मस्त गाणं येतं, ते मनाला भिडतं.
नक्कीच मित्रांनो चित्रपटाचा शेवट थोडा डिसअपॉइंटिंग आहे, कुठे ना कुठे कथेला पूर्ण करण्याचा प्रयत्न डायरेक्टरने केलेला आहे, पण काही हरकत नाही, पहिला प्रयत्न आहे, जबरदस्त चित्रपट बनलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की आजच सजना चित्रपट बघा। आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।